हॅलो. सो द फर्स्ट ऑफ ऑल आय इंट्रोड्यूस माय सेल्फ. आता नेमकं आपण इथे काय आहे तर 2 दिवसापासून आम्ही हे लाईव्ह लेक्चर्स घेतोय. तर माझं नाव आहे प्रोफेसर विशाल जगताप आणि ऍक्च्युली हे लेक्चर्स अरेंज करण्यामागचं कारण 1-2 मिनिटात मी सांगतो, त्याच्यानंतर थोडी रिव्हिजन स्टार्ट करतो आणि नंतर आपण आपल्या ऍक्च्युअल टॉपिकला सुरुवात करू. तर आता जसं कोविड-19 मुळे तुम्ही 12th चे मुलं सगळे घरी बसून आहे, तर पुढे तुम्हाला भरपूर काहीतरी अचीव्ह करायचंय आणि 12th सायन्स हा ऍक्च्युली तुमच्या लाईफ मधला टर्निंग पॉइंट असतो. पण ह्या कोविड-19 मुळे बराचसा लॉस हा स्टुडंटचा होतोय आणि ते सगळं भरून काढण्यासाठी आपण ही लेक्चर सिरीज आपण लॉन्च करतोय. हे लाईव्ह लेक्चर्स आहेत, हे काही रेकॉर्डेड लेक्चर्स नाही आहेत, हे सगळे लाईव्ह लेक्चर्स आहेत. या लाईव्ह लेक्चर्स मध्ये तुम्हाला जे पाहिजे ते डाऊट तुम्ही मला विचारू शकतात आणि विशेष म्हणजे आपल्याकडे काही लर्निंग मटेरियल आहे. त्या लर्निंग मटेरियलच्या माध्यमातून 12th सायन्सचा जो फिजिक्स सब्जेक्ट आहे त्याचा सिलेबस आपण इथे कम्प्लीट करणार आहे. तर त्याच्यातला जो फर्स्ट होता रोटेशनल डायनामिक्स, हा आपण 2 दिवसापासून स्टार्ट केलेला आहे. तर 2 दिवसामध्ये नेमकं काय झालेलं आहे तर वी जस्ट कव्हर सम बेसिक थोडंसं आपण कव्हर करतोय आणि त्याच्यानंतर थोडं आपण सिलेबसला टच करतोय. मग जसं जसं आपण हळूहळू फॅमिलियर होत जाऊ या प्लॅटफॉर्म बरोबर, तसं तसं हळूहळू आपण पुढे जाऊ आणि सगळ्या गोष्टी डिटेल आपण कव्हर करणार आहे. मी तुम्हाला एवढा ऍश्युरन्स देतो की न्यूमेरिकल सुद्धा मी तुम्हाला इथे लाईव्ह जे माझे मटेरियल आहे इंटरॅक्टिव्ह मटेरियल त्याच्यामध्ये न्यूमेरिकल सुद्धा मी सॉल्व्ह करून टाकेल. कारण की तुम्ही बरेचसे लेक्चर्स बघितले असतील, बऱ्याचशा गोष्टी बघितल्या असतील, तिथे काय करतात जनरली कन्सेप्ट शिकवतात. डेफिनेटली कन्सेप्ट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. आय टोटली अग्री विथ यू, बट ऍडिशनली यू हॅव टू अग्री ऑन की तुम्हाला न्यूमेरिकल सुद्धा सॉल्व्ह करावे लागते. कारण की फिजिक्सचा ज्यावेळी विचार करतोय आपण तर 50% पार्ट इज द कन्सेप्ट अँड 50% पार्ट इज अ लेक्चर न्यूमेरिकल्स. मग न्यूमेरिकल सुद्धा तुम्हाला सॉल्व्ह करता आले पाहिजे. तर न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना कॅल्क्युलेशन किती सोप्या पद्धतीने करायचे, काय करायचं, ह्या सगळ्या गोष्टी 100% मी तुम्हाला सांगणार म्हणजे सांगणार. तर वी डायरेक्टली स्टार्ट विथ आवर लेक्चर. मी तुम्हाला म्हटलं की आधी सुरुवातीला आपण थोडी रिव्हिजन करून घेऊ. सो व्हॉट एक्झॅक्टली द रिव्हिजन इज की आपण स्टार्ट केलं होतं रोटेशनल मोशन म्हणजे रोटेशनल डायनामिक्स. मग रोटेशनल डायनामिक्स मध्ये आपल्यासाठी काय काय महत्वाचं आहे तर सगळ्यात पहिले तुम्हाला मोशन म्हणजे काय हे कळणं गरजेचं आहे. सो व्हॉट इज मीन बाय मोशन. नेक्स्ट, मोशनचे 2 टाईप पडतात. एक लिनियर मोशन. लिनियर ही वस्तू आहे, ही वस्तू अशी स्ट्रेट लाईनने जात असेल म्हणजे काय, इट फॉलोज अ स्ट्रेट लाईन पाथ. सो डेफिनेटली मोशन परफॉर्म बाय दिस इट्स कॉल्ड एज अ लिनियर मोशन. आणि एखादी वस्तू आहे, माझ्या डोक्यावरचा फॅन आहे, तो कसा फिरतोय ना, गोल गोल फिरतोय. आपल्या घरातली घड्याळ सुद्धा कशी ना गोल फिरते. सो द मोशन परफॉर्म बाय दिस वॉच और फॅन इज कॉल्ड एज अ सर्क्युलर मोशन. मग एकदा का मोशन म्हणजे काय हे तुम्हाला कळालं, त्याच्यानंतर मोशनची 2 टाईप होते, एक लिनियर आणि तुमचं जे होतं ते सर्क्युलर. हे कळल्यानंतर या रिलेटेड काही गोष्टी आहेत ते आपल्याला डिस्कस करायच्या. या रिलेटेड म्हणजे काय की लिनियर मोशन वी ऑलरेडी डिस्कस इन 10th स्टँडर्ड. 10वी सगळ्यांची झालेली आहे. त्याच्यामध्ये आपण जे मोशन्स बघत होतो त्याच्यामध्ये आपण बघत होतो डिस्प्लेसमेंट, त्याच्यामध्ये आपण बघत होतो व्हेलॉसिटी, त्याच्यामध्ये आपण बघत होतो ऍक्सेलरेशन. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या आपण लिनियर मोशनला धरून केलेल्या आहेत. आता नेमकं लिनियर मोशन म्हणजे काय हे व्यवस्थित समजून घ्या बघा. So what is mean by motion? The change in position of the object with respect to time is called as a motion. ही दिसते तुम्हाला, ही डायग्राम दिसते, ही गाडी बघा. ही गाडी कशी जाते, स्ट्रेट लाईन पाथने जाते. म्हणजेच काय, दिस ऑब्जेक्ट इज चेंजिंग इट्स पोझिशन विथ रिस्पेक्ट टू टाइम. जसा जसा टाइम जातोय पुढे तस तसं ती गाडी तिची पोझिशन चेंज करते स्ट्रेट लाईन पाथ. म्हणजेच काय की दिस ऑब्जेक्ट इज परफॉर्म अ मोशन. ते मोशन मध्ये असं आपण म्हणतो. आता हे कुठल्या टाईपचं मोशन आहे तर इट इज लिनियर किंवा रेक्टिलिनियर म्हणजे स्ट्रेट लाईन पाथ. इट ऑलवेज फॉलो अ स्ट्रेट लाईन पाथ, दॅट्स व्हाय इट इज कॉल्ड एज अ मोशन. हा टॉपिक थोडासा आपण फास्ट घेतोय मी का, कारण की 2 दिवसापासून आम्ही हेच शिकतोय आणि आज आपण जे शिकणार आहे ते युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचे 1 ते 2 न्यूमेरिकल आपण आता घेणार आहे.
टोटल 45 मिनिट्स हे आपलं सेशन असेल. त्याच्यातले एक 5 ते 10 मिनिटं फक्त एक थोडी रिव्हिजन घेतो की आज जे जॉईन झालेले त्यांनाही थोडंसं कळेल आणि नेमका आपला ऑब्जेक्टिव्ह काय हा सुद्धा तुम्हाला कळेल. सो whatever the diagram is in front of you, so this is called as a linear motion. मग आता लिनियर मोशन म्हणजे काय हे कळलं तर सर्क्युलर मोशन म्हणजे काय, द बेस्ट एक्झाम्पल इज इन फ्रंट ऑफ यू अँड दिस इज अ लर्निंग मटेरियल विथ मी. या लर्निंग मटेरियलने मी शिकवण्याचा प्रयत्न करतो विद्यार्थ्यांना, कारण की याच्याने इमॅजिन चांगलं होतं. व्हॉट द थिंग इज, हे बघा हा सॅटेलाइट आहे आणि ही अर्थ आहे. सो सॅटेलाइट इज रिव्हॉल्विंग अराउंड द अर्थ. सो विच पाथ it follows always circular path. So the motion performed by that satellite is called as a circular motion. इतकं सोप्या गोष्टी, लिनियर मोशन आणि सर्क्युलर मोशन. तर या सर्क्युलर मोशनच्या रिलेटेड ज्या काही गोष्टी आहेत त्या आता पूर्ण रोटेशनल डायनामिक्स मध्ये येणार आहे. म्हणजे तुमचं जे चॅप्टर नंबर 1 आहे 12th सायन्स फिजिक्सचं रोटेशनल डायनामिक्स, त्याच्यामध्ये सर्क्युलर मोशनच्या रिलेटेड ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या आपल्याला डिस्कस करायचं. कारण की लिनियर मोशन तुम्ही परफॉर्म केलेलं आहे ऑलरेडी अँड राईट नाउ वी आर फोकसिंग ऑन सर्क्युलर मोशन. सो दिस इज अ परफेक्ट डायग्राम विच शोज यू व्हॉट इज मीन बाय सर्क्युलर मोशन. आता सर्क्युलर मोशन, so circular motion basically having two types, uniform circular motion and non-uniform circular motion. तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय आणि नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय हे आपण आता थोड्या वेळाने डिस्कस करू. पण त्याच्या आधी आपल्याला काय डिस्कस करायचंय, सम कायनेमॅटिक्स और सम पॅरामीटर्स रिलेटेड टू सर्क्युलर मोशन. जसं आपण लिनियर मोशन होतं त्याच्या रिलेटेड मी तुम्हाला सांगितलं की डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी अँड ऍक्सेलरेशन आपण बघितलं. तसंच सर्क्युलर मोशनच्या रिलेटेड डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी आणि ऍक्सेलरेशन आपल्याला बघायचे. सो व्हेनेवर वी आर डिस्कसिंग दिस 3 पॅरामीटर विथ रिस्पेक्ट टू सर्क्युलर मोशन, दिस ऑल आर कॉल्ड एज अ अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर वेलॉसिटी अँड अँग्युलर ऍक्सेलरेशन. व्हाय द वर्ड अँग्युलर इज बिकॉज व्हेनेवर इट ट्रॅव्हल्स in a circular path, it creates an angle with its origin. जर आपण एखादा रेडियस वेक्टर जर ड्रॉ केला तर डिस्टन्स ट्रॅव्हल जर काढायचं असेल तर तिथे एक अँगल बनतो अँड दॅट्स व्हाय इट इज कॉल्ड एज अ अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर वेलॉसिटी अँड अँग्युलर ऍक्सेलरेशन. आता नेमकं ह्या गोष्टी काय आहेत ह्या थोड्याशा आपण बघू आणि आजचा जो आपला टॉपिक आहे त्याच्याकडे आपण वळू. या डेफिनेशन नंतर येतीलच, मी तुम्हाला ह्या सांगेन. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय, नॉन युनिफॉर्म म्हणजे काय, वी विल डेफिनेटली डिस्कस. बट फर्स्ट ऑफ ऑल कॉन्सन्ट्रेट ऑन व्हॉट इज मीन बाय लिनियर angular velocity, angular displacement and angular acceleration. So before going to discuss these 3 terms, या 3 terms कोणाशी रिलेटेड आहेत, सर्क्युलर मोशनशी. मग या 3 टर्म्स समजण्याआधी तुम्हाला एक टर्म समजायला पाहिजे, ती म्हणजे रेडियस वेक्टर. तर रेडियस वेक्टर म्हणजे नेमकं काय की एक सर्कल आहे आपल्याकडे. श्रेयश व्यवस्थित लक्ष दे, तुझी रिव्हिजन होईल याच्यात. सो हिअर इट इज वन सर्कल इज देअर आणि या सर्कल मध्ये आपण काय करतोय की बघा हा एक ऑब्जेक्ट आहे, हा ऑब्जेक्ट आणि हा जो ओ आहे हा ओ दिसतोय तुम्हाला. सो दिस इज अ ओरिजिन, दिस इज अ ऑब्जेक्ट. So if we are considering the position of that object is suppose P1 आणि ह्या P1 ला आपण एक लाईन ड्रॉ केली इथून ओरिजिन पासून. कुठून लाईन ड्रॉ करतोय आपण, ओरिजिन पासून. सो P इज एनी पोझिशन, कुठली पोझिशन घ्या. मला वाटतंय सर आता इथे नाही, मला इथे इथली पोझिशन घ्यायची सर, इथली पोझिशन घ्यायची. जस्ट मिनिट. ओके सर मला इथली पोझिशन घ्यायची आहे P1 ची. कोणाला वाटेल इथे पोझिशन घ्यायची, कुठेही तुम्ही पोझिशन घेऊ शकता. दिस इज कॉल्ड एज अ इंस्टंटेनियस पोझिशन. सो व्हेनेवर वी आर कन्सिडरिंग अ ओरिजिन अँड वी आर कन्सिडरिंग अ पॉइंट ऑन दिस सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल. मग या ओरिजिन पासून ह्या सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल वरचा कुठलाही पॉइंट इथे जर आपण एखादी लाईन ड्रॉ करतोय तर त्याला म्हणायचं रेडियस वेक्टर. सो रेडियस वेक्टर ऑलवेज हॅव्हिंग अ मॅग्नेट्यूड अँड डायरेक्शन, म्हणून त्याला आपण म्हणतोय वेक्टर. रेडियस आहे हे तर आपल्याला माहितीच आहे सगळ्यांना, नो डाऊट.
दिस इज रेडियस. एवढं तर माहिती ना बेसिक, हे तर रेडियस आहे. बट वाय इट इज कॉल्ड एज अ रेडियस वेक्टर? बिकॉज दिस वेक्टर हॅव्हिंग इट्स ओन मॅग्नेट्यूड अँड डायरेक्शन. याच्यात याची काहीतरी मॅग्नेट्यूड आणि याची काहीतरी डायरेक्शन आहे. आता काय काय गोष्टी आहेत रेडियस वेक्टर, हा बघा. बेसिकली जेव्हा आपण क्वांटिटी बघतो, क्वांटिटी कुठलीही क्वांटिटी, तर क्वांटिटी दोन प्रकारच्या आहेत, एक स्केलर आणि एक वेक्टर. मग ही क्वांटिटी कुठली आहे? इथे बार दिसतोय ना याच्या डोक्यावर असा, हा एरो दिसतोय ना, हा एरो म्हणजे काय? ही क्वांटिटी कुठली आहे? व्हेक्टर क्वांटिटी. मग याला व्हेक्टर क्वांटिटी आणि व्हेक्टर क्वांटिटी म्हणजे काय? द क्वांटिटी विच डिपेंड्स ऑन इट्स मॅग्नेट्यूड अँड डायरेक्शन. म्हणजे दोन गोष्टी गरजेच्या आहेत, मॅग्नेट्यूड पण आणि डायरेक्शन पण. दिस इज कॉल्ड एज अ व्हेक्टर क्वांटिटी. आता नेमका पण बघू पुढे. सिंपल. सो दिस इज अ डेफिनेशन ऑफ रेडियस वेक्टर इन अ सर्क्युलर मोशन. बघा, प्रत्येक वर्डला त्याचं इम्पॉर्टन्स. इन अ सर्क्युलर मोशन म्हणजे काय? की आपण जेवढ्या पण टर्म आता बघणार आहेत रिलेटेड टू सर्कल बघणार आहे. हा सर्कल आहे, या सर्कल मध्ये हा ऑब्जेक्ट ट्रॅव्हल करतोय, इथून असा सर्कल मध्ये गोल 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 हा ऑब्जेक्ट जो आहे हा ट्रॅव्हल करतोय. So in circular motion, the vector drawn from center of the circle. या सेंटर ऑफ द सर्कल मधनं कुठेतरी आपण एखादा वेक्टर ड्रॉ केला किंवा लाईन ड्रॉ केली. वेक्टर सोडून द्या, वेक्टर नसेल समजा तर एखादी लाईन ड्रॉ केली, त्या ड्रॉ केलेल्या लाईनला रेडियस वेक्टर म्हणायचं. इतकं सोपं, एवढीच डेफिनेशन. बघा, मी आता परत इथे एखादा पॉइंट ड्रॉ केला P2 पासून एक लाईन ड्रॉ केली, याला काय म्हणायचं? रेडियस वेक्टर. मग रेडियस वेक्टर आता तुम्हाला कळलं तर पुढे तुम्हाला कळेल की नेमकं अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजे काय आणि अँग्युलर ऍक्सेलरेशन म्हणजे काय. मी पुन्हा या तीन क्वांटिटी बोलतोय का? कारण की ह्या युनिट मध्ये, ह्या चॅप्टर मध्ये ह्या तीन क्वांटिटी खूप महत्वाच्या आहेत. याच्यावर आपल्याला बरेचसे न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचे. आणि जर तुम्ही सीईटी जेईची तयारी करत असाल तर या रिलेटेड बऱ्याचशा ज्या काही गोष्टी म्हणजे बरेचसे न्यूमेरिकल आहेत त्या रिलेटेड येतात, या तिघ क्वांटिटीच्या रिलेटेड. आणि त्याच्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे युनिफॉर्म सर्क्युलर मोशनच्या रिलेटेड, त्याचे न्यूमेरिकल पण आपण सॉल्व्ह करणार. सो व्हॉट द पॉइंट ऑफ डिस्कशन की रेडियस वेक्टर म्हणजे काय हे तुम्हाला कळालं. तर ह्या दोघं रेडियस वेक्टरचे मॅग्नेट्यूड सेम आहे, पण ह्या दोघं रेडियस वेक्टरची डायरेक्शन डिफरंट आहे, हे इथे सांगायचं. सिंपल आहे ना, की इथून इथे जर आपण पॉइंट ड्रॉ करतोय तर डेफिनेटली याची डायरेक्शन वेगळी. इथून इथे आपण एक पॉइंट ड्रॉ करतोय म्हणजे याचाच अर्थ काय की याची डायरेक्शन वेगळी. दोघांच्या डायरेक्शन वेगवेगळ्या आहेत, बट मॅग्नेट्यूड सेम. कारण की रेडियस आहे ना, रेडियस आहे. इथून ही जर 3 सेंटीमीटर असेल तर ही सुद्धा किती येणार आहे? 3 सेंटीमीटर येणार आहे. सो दॅट इज ऑल अबाउट द रेडियस वेक्टर. तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही मला लगेच कमेंट करू शकता, चॅट बॉक्स मध्ये केलं तरी चालेल, माइक ऑन करून केलं तरी चालेल. सो व्हॉट इज द युनिट ऑफ रेडियस वेक्टर? दिस इज कॉल्ड एज अ मीटर. डायमेन्शन्स वगैरे काय आहे, हे जे डायमेन्शन्स इथे लिहिले हे मी सांगेल तुम्हाला. हे ऍक्च्युली 11 मध्ये झालेलं आहे, पण हे थोडंसं शांततेत जरा वेळ घेऊन सांगावं लागेल. अँग्युलर डिस्प्लेसमेंट. अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? आता बघा, एकदम सिंपल आहे. बघा, मी डायरेक्ट पुढे घेतो डायग्राम म्हणजे तुम्हाला कळेल. हे बघा, हा पॉइंट इथे होता ए पासून तो पॉइंट कुठे गेला? बी. पण हे सगळं कुठे चालू आहे? सर्कलवर. आणि कुठे आहे? ओरिजिन पासून. म्हणजे O टू A एक रेडियस वेक्टर ड्रॉ केला आपण आणि O टू B एक रेडियस वेक्टर ड्रॉ केला. तर हे दोघं रेडियस वेक्टर आहे, तर याच्यामध्ये काहीतरी एक अँगल बनतोय and this angle is denoted by theta. So what is the distance covered from A to B? Distance किती कव्हर झालंय A to B? S. त्याला S म्हटलं आपण. S हे डिस्टन्स कव्हर झाले ते आपण म्हटलं. आता पुढे नेमकं काय? जस्ट वेट. So in circular motion, angle traced by radius vector in a given interval of time is called as angular displacement. Is called as angular displacement. म्हणजे angular displacement म्हणजे काय हे तुम्हाला 100% कळालं असेल की सिंपल आहे. इथून हा एक पॉइंट आहे, A पासून निघाला B पर्यंत पोहोचला. मग हा A पासून B पर्यंत जर पोहोचत असेल तर काय केलं आपण? या A पासून ओरिजिनला एक रेडियस वेक्टर ड्रॉ केला, या B पासून ओरिजिनला एक रेडियस वेक्टर ड्रॉ केला आणि हे दोघं रेडियस वेक्टर ड्रॉ केल्यानंतर आपल्याला काय दिसतंय की याने काहीतरी अँगल कव्हर केलेला आहे. दिस इज डिनोटेड बाय थीटा. मीन्स व्हॉट? दिस इज कॉल्ड ॲज अ अँग्युलर डिस्प्लेसमेंट. मग ही जी असेल ही S,
ही म्हणजे काय, अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आतापर्यंत डिस्प्लेसमेंट बघितली तुम्ही, नो डाऊट डिस्प्लेसमेंट म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे. बट हिअर इट इज वी आर कन्सर्न विथ अँग्युलर डिस्प्लेसमेंट. कारण की सिंपल डिस्टन्स जेव्हा आपण डिस्प्लेसमेंट बघत होतो तेव्हा थीटा अँगल कधी येत होता का, नाही. बट हिअर इट इज अँगल इज देअर. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ थीटा? थीटा इज इक्वल डिनोटेड बाय एस अपना. थीटाची व्हॅल्यू आपण कशी कॅल्क्युलेट करू शकतो की डिस्टन्स कव्हर्ड अपॉन रेडियस. मग याला अजून आपण उलट लिहू शकतो फॉर्म्युलेला. कसं लिहू शकतो, जस्ट वेट. हे बघा, परत आपण काय कन्सिडर केलं, बी पासून सी पर्यंत काही डिस्टन्स कव्हर केलं. बघा काल श्रेयश मी तुला बोललो होतो, परत हीच कन्सेप्ट परत मी यांना तेच रिपीट करतोय की हे बघा डिस्टन्स किती कव्हर केलं होतं, एस. आणि आता आपण परत अजून एक पोझिशन घेतली की बी पासून सी पर्यंत डिस्टन्स, आणि त्या डिस्टन्सला काय म्हणतोय आपण, डेल ऑफ एस. डेल आहे हा, ऍक्च्युअली डेल आहे आणि डेल ऑफ एस आहे. तर तुम्ही जेवढे पण पुस्तकं तुमचे उघडून बघा, त्या पुस्तकामध्ये प्रत्येक ठिकाणी मॅथमॅटिक्स असो किंवा फिजिक्स असो, या प्रत्येकामध्ये ना असा हा डेल ऑफ एस, डेल ऑफ टी अशी कन्सेप्ट आहे. मग हे डेल ऑफ एस आणि डेल ऑफ टी म्हणजे नेमकं काय की वी आर कन्सिडरिंग अ स्मॉल पार्ट, आणि त्या स्मॉल पार्ट वर आपण आपले इक्वेशन्स अप्लाय करतोय आणि त्याच्यावरनं काय करतोय, इक्वेशन म्हणजे फॉर्म्युला डिराईव्ह करतोय. मग तो जो आलेला फॉर्म्युला असेल तो कशासाठीचा असेल, स्मॉल पार्ट करता आपण तो डिराईव्ह केला. मी काल श्रेयसला एक्झाम्पल दिलेलं होतं की आपण समजा टू व्हीलर आहे, टू व्हीलर माझ्याकडे, टू व्हीलरची जर समजा माझं हे काढायचं असेल की टू व्हीलरचा ऍव्हरेज किती असं, मी गॅरेजवर गेलो, त्याला सांगितलं की टू व्हीलरचा माझा ऍव्हरेज काढायचा आहे, म्हणजे मी कसं काढणार, तर तो काय करतो माहितीये, आपल्या गाडीतनं पेट्रोल काढतो, त्याच्याकडे एक छोटीशी डबी असते, त्याला नळी असते, त्याच्यामध्ये ना काही एमएल मध्ये पेट्रोल टाकतो. तो 1 लिटर नाही, 1 लिटरचा भाव किती, 100 रुपये, त्याने टाकत तो एमएल मध्ये टाकतो, बरोबर. आणि तेवढ्या एमएल मध्ये मेन कॉक बंद करून बाहेरून तेवढं एमएल पेट्रोल त्या गाडीला लावतो आणि गाडी फिरवतो गावामध्ये कॉन्स्टंट स्पीडने. कॉन्स्टंट स्पीडने गाडी फिरल्यानंतर काय होतं, तेवढं पेट्रोल संपतं. मग तेवढं पेट्रोल संपल्यानंतर ते रिडिंग नोट डाऊन करतात गाडीवर, आणि ते रिडिंग नोट डाऊन केलं का त्याच्यावरनं सांगतात की एवढ्या एमएल ला जर गाडी इतकी फिरली तर 1 लिटरला गाडी किती फिरेल, दॅट इज कॉल्ड एज अ ऍव्हरेज. अँड सेम थिंग वी आर डुईंग इन टू द मॅथमॅटिक्स अँड फिजिक्स. वी आर टेकिंग अ सॅम्पल. इथे बघा एक छोटंसं डिस्टन्स घेतलं आपण, इट इज कन्सिडर बाय डेल ऑफ एस, आणि त्याच्यामुळे झालेला जो अँगल आहे तो किती आहे, डी थिटा. सो डी थिटा इज इक्वल टू ds अपॉन r. r इज द रेडियस. सो एव्हरी टाइम वी आर कन्सिडरिंग दिस डी थिटा किंवा हा डेल ऑफ एस, डेल ऑफ थिटा, त्या अशा क्वांटिटी तुम्हाला रिपीटेडली येतील. तर त्यावेळी घाबरून जाऊ नका किंवा हे काही वेगळे असेल, कारण की सगळ्यात महत्वाचा पार्टच आहे की 1ली ते 10वी अशा क्वांटिटी कधीच आल्या नव्हत्या, आणि 11वी 12वीला ह्या अचानक येतात. त्याच्यामुळे कन्फ्युजन हे स्टुडंटच्या माइंड मध्ये असतं. तर बिलकुल कन्फ्युज व्हायचं कारण नाहीये. याचा अर्थ काय, एकदम सोप्या भाषेत सांगतोय मी की छोटा पार्ट आपण घेतला, त्याच्यावरती अप्लाय करून बघितलं, आणि ते जर अप्लाय बरोबर होत असेल तर आपण सांगितलं की मोठ्या क्वांटिटीसाठी आपण हा फॉर्म्युला डिराईव्ह करू शकतो. त्याच्यासाठी आपण त्याला इंटिग्रेट करतो. जर तुम्ही मॅथमॅटिक्स बघत असाल तर इंटिग्रेशन करतो आपण. तर जसं जसं आपण इंटिग्रेशन करून इंटिग्रेशन मध्ये लिमिट पुट करू त्याच्यानुसार या गोष्टी येत असतात. सो व्हॉट इज द फॉर्म्युला, del of s is equal to r into d theta. So this is called as a displacement. But which displacement? Angular displacement. या गोष्टी लागणार आहेत पुढे आपल्याला. ही वेक्टर क्वांटिटी कशी लिहायची, त्याचं युनिट वगैरे, रेडियन आहे त्याचं युनिट, अजून तो घेऊ आपण बऱ्यापैकी. फक्त पहिले आधी कन्सेप्ट व्यवस्थित क्लिअर करा. मग न्यूमेरिकल जेव्हा सॉल्व्ह करू आपण तेव्हा या सगळ्या गोष्टी मी त्यावेळी पण तुमच्या घेईलच. जस्ट वेट. We directly focus on just minute, just my mobile laptop charging. Okay, so next we will discuss. नहीं, अपनी velocity रहेगी ना. हाँ, चलो डिस्प्लेसमेंट समजलं तुम्हाला, अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे काय. आता व्हेलॉसिटी म्हणजे काय हे समजून. सेम त्याच गोष्टी करतोय आपण रिपीटेडली. काय, वी आर कन्सिडरिंग अ सर्कल हॅव्हिंग ओरिजिन
वी आर कन्सिडरिंग दी पॉइंट ए. मग पॉइंट ए पासून बी पर्यंत जायला किती टाइम लागतोय? T1 टाइम. दिस इज अ T1 टाइम. सो अँगल मेड बाय θ1. अजून बी पासून कुठे गेला तो सी पर्यंत किती टाइम लागला? T2 टाइम लागला. सो अँगल θ2 अँगल बनवला त्यांनी, बरोबर. सो व्हॉट इज मीन बाय अँग्युलर व्हेलॉसिटी? हिअर इट इज दॅट. सो अँग्युलर व्हेलॉसिटी इज डिफाइन्ड ॲज टाइम रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आपल्याला माहिती आहे व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय आहे? डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. सेम फॉर्म्युला इथे पण सेम फॉर्म्युला आहे, फक्त तो वेगळ्या पद्धतीने आपण लिहितोय. म्हणजे कसा? इन टर्म्स ऑफ थीटा आपण इथे लिहितो. म्हणजे व्यवस्थित लक्ष द्या की डिस्टन्स ट्रॅव्हल्ड म्हणजे डिस्प्लेसमेंट कुठून ते कुठपर्यंत आहे? इथे डिस्प्लेसमेंट आहे नाही. मग डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? चेंज होता की θ2 ही मोठी क्वांटिटी होती, मग θ2 मायनस θ1 डिवायडेड बाय T2 मायनस T1. So displacement upon basically that is called as a time and this is called as a velocity. So this is a velocity but it is a angular velocity. हा फॉर्म्युला व्यवस्थित लक्षात ठेवा. And again जसं लिनियर वेलोसिटी ही वेक्टर क्वांटिटी होती तशी अँग्युलर वेलोसिटी ही सुद्धा वेक्टर क्वांटिटी आहे. सो ओमेगा बार, हा जो बार आहे हा बार म्हणजे वेक्टर म्हणून लिहितो, माहिती आहे तुम्हाला सगळं. सो ओमेगा इज डिनोटेड फॉर angular velocity. So omega is equal to θ2 minus θ1 upon T2 minus T1. Just wait. ओके. सो सेम आता याच्यात हे लिमिट्स वगैरे आहेत, हे लिमिट्स आहे हे थोडं मॅथमॅटिक्सच्या कन्सेप्ट आहेत, मी तुम्हाला ते पण डेफिनेटली सांगेन. लिमिट्स म्हणजे काय हे पण सांगेल तुम्हाला. फक्त आज थोडासा फर्स्ट डे मला थोडा तुम्हाला आहे ना पहिले इंटरेस्ट क्रिएट करून घेऊ द्या तुमचा या गोष्टीमधला, आणि मग त्याच्या डेप्थ मध्ये ना ऑटोमॅटिक जाऊ आपण आणि 100% जाणार म्हणजे जाणार. पहिले आधी तुम्ही इंटरेस्ट क्रिएट करून घ्या. माणसाचा इंटरेस्ट केव्हा क्रिएट होतो की कुठे जायचंय हे पहिले माहिती पाहिजे आपल्याला. आपली जनरली सवय असते बघा, कुठे जायचं असेल आपल्याला ट्रिप वगैरेला तर आपण बघा आता सध्या गुगल वगैरे करतो, गुगलमध्ये पाहतो, तिथले गुगलचे रिव्ह्यू पाहतो, त्याचे फोटो पाहतो, आणि ते जर बघितलं तर आपल्याला ऑटोमॅटिक इंटरेस्ट क्रिएट होतो तिथे जाण्यामध्ये. सेम वी आर फॉलोइंग हिअर की आधी आपल्याला काय काय शिकायचंय ते आपण बघतोय क्वांटिटीज, आणि त्याच्यानंतर मग आपण ऍक्च्युली त्याच्या डेप्थ मध्ये काय हे बघून. आता तुम्हाला इथपर्यंत कळालेलं आहे, काय कळालेलं आहे इथपर्यंत? जस्ट वेट. हा ओमेगा इज इक्वल टू θ2 मायनस θ1 डिवायडेड बाय T2 मायनस T1 and that is called as angular velocity. So next we move to the angular acceleration. Acceleration means velocity upon time. Same fundamentally इथे पण तोच आहे. सेम हे काय चालू आहे? सर्क्युलर मोशन. वी आर कन्सिडरिंग अ सर्कल. सर्कल मध्ये ऑब्जेक्ट मूव्ह होतोय, आपण एक रेडियस वेक्टर ड्रॉ केला. सो इट कव्हर्स A to B टाइम. सगळी डायग्राम सेम आहे, फक्त इथे डिफरन्स काय? Here it is, we are considering a omega 1 and omega 2. So if object is moved from A to B, so the velocity of that object is omega 1. If object is moved from B to C, the velocity of that object is omega 2. And what we are discussing right now, angular acceleration. So angular acceleration is defined as time rate of change of angular velocity. म्हणजे velocity upon time rate of change of म्हणजे काय? rate of change of असा आला, याचा अर्थ काय? divided by time rate. So what the formula we have? This is a formula. So alpha म्हणजे नेमकं काय समजून घ्या. angular acceleration. ओमेगा म्हणजे काय? angular velocity. S म्हणजे काय? angular displacement. ह्या क्वांटिटीज तुमच्या लक्षात येत आहेत हळूहळू. So what the is change in velocity upon time? So omega 2 minus omega 1 divided by T2 minus T1, and this is a formula of angular acceleration. आता angular acceleration चा फॉर्म्युला झाला. हे लिमिटच्या क्वांटिटी मी सांगेल तुम्हाला जसं जसा टाइम येईल तसं. आता अजून काय महत्वाचं बघायचंय आपल्याला इथे, हे बघा माझा आता टाइम संपतोय. एक 10 मिनिटांमध्ये ही मीटिंग जी आहे ही एंड होईल. मला फक्त
एक 2 मिनिटं मला फक्त तुम्ही रिप्लाय करून द्या की मी शिकवतोय ते कळतंय तुम्हाला, आणि त्याच्यानंतर तुम्हाला सुटेबल टाइम कोणता आहे तेवढं मला फक्त सजेस्ट करा. चॅटबॉक्स मध्ये रिप्लाय केला तरी चालेल. प्लीज तेवढं मला सजेस्ट करा, म्हणजे आपण तुम्हाला जो सुटेबल टाइम असू त्या टाइमाला आपलं लेक्चर ठेवू, आणि डेफिनेटली तुम्हाला फायदा होईल त्याचा. कारण की स्टुडंटला बेनिफिट साठी मला या सगळ्या ऍक्टिव्हिटी करायच्या आहेत. सो प्लीज रिप्लाय. एक 10 मिनिटांमध्ये आपलं हे लेक्चर संपेल, त्याच्यामध्ये आपण 2-3 कन्सेप्ट तुम्हाला एक्सप्लेन करतोय. फक्त मला रिप्लाय करा की तुम्हाला मी जे शिकवतोय ते कळतंय का, आणि त्याच्यानंतर तुम्हाला जो सुटेबल टायमिंग असेल तो मला सजेस्ट करा. प्लीज सुटेबल टायमिंग मला सांगा, म्हणजे मी तुमच्यासाठी या गोष्टी 100% चांगल्या प्रकारे करू शकतो. त्याच्यानंतर पुढे जाऊन आपण अजून नाही, पुढे जाऊन आपण तुमचे ग्रुप वगैरे बनवू. त्या ग्रुपमध्ये माझ्याकडे जे चांगलं चांगलं मटेरियल आहे त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सेंड करणार आहे. अँड इट इज ऑल रिलेटेड की काय की कोविड-19 मुळे एवढे सगळे स्टुडंट आहेत, तर मला फक्त त्यांच्यामध्ये इंटरेस्ट क्रिएट करायचा आहे आणि त्यांना जो पाथ आहे तो दाखवून द्यायचा आहे. सो बाकी तुमच्या मनात काही असेल तर सगळ्या शंका काढून टाका, असं काही नाहीये. आपण जेवढं शक्य आहे तेवढं सगळं फ्री ऑफ कॉस्ट स्टुडंटला देण्याचा प्रयत्न करणार आहे. फक्त तुमचा टायमिंग मला कळू द्या. ठीक आहे, प्रेरणाने मला दिलेला आहे की 7:30 इज परफेक्ट टाइम, 7:30. श्रुती प्लीज तू पण टाइम जर सांगशील तर चांगलं होईल मला. अँड थँक्स फॉर द कॉम्प्लिमेंट की तुम्हाला कळतंय मी काय शिकवतोय ते. प्लीज बाकीच्यांनी प्लीज रिप्लाय करा, म्हणजे टायमिंग एक फिक्स होऊन जाईल आपला, आणि तुम्हाला परत परत वेगळ्या वेळेला जॉईन करायची गरज नाही. आणि मी हे जे काही तुम्हाला मटेरियल दिसतंय हे सगळं तुमच्या समोर मी ऍज इट इज जसं आहे तसं टोटल लाईव्ह लेक्चर्स घेणार आहे. आणि या लाईव्ह लेक्चरचा टाइम हळूहळू वाढेल सुद्धा. आता हे बघा, आता इथे दिसतंय का तुम्हाला, दिसत असेल तर मला माहित नाही कदाचित, इथे तो दाखवतोय की माझे फक्त 7 मिनिट्स राहिलेत असं. तर टोटल आपण थँक्स मला धनश्रीचाही रिप्लाय आलाय. ओके ओके, मी जे काही आहे हे असा टाइम पण वाढेल, म्हणजे मी दोघं याच्यात आणि 7 ते 8च्या मध्ये कधी पण घ्या. ठीक आहे, ओके ओके ऋषी, नो प्रॉब्लेम. खूप खूप नो प्रॉब्लेम. आणि एक अनेक कन्सेप्ट आपण घेऊ. आणि अजून एक विशेष गोष्ट सांगतो तुम्हाला की डाऊट सॉल्व्हिंग सेशन सुद्धा ठेवू आपण, म्हणजे न्यूमेरिकलचे. ऍक्च्युली डाऊट सॉल्व्हिंग सेशन हे न्यूमेरिकल साठी असतात जनरली. न्यूमेरिकल मध्ये जर तुम्हाला काही पुढे जाऊन डाऊट्स असेल तर तुम्ही ते सुद्धा मला हे करू शकता. डाऊट सॉल्व्हिंग सेशन बेसिकली आपण सॅटर्डे आणि संडेला ठेवत असतो. ते करू आपण सगळ्या गोष्टी. फक्त मला एक जाणून घ्यायचं होतं. अँड थँक्स फॉर युअर रिप्लाय की भरपूर लोकांनी मला रिप्लाय केलंय, मी चॅटबॉक्स मध्ये बघू शकतोय. हा प्रेरणा, हाच प्रॉब्लेम आहे, म्हणून मी हे म्हटलं होतं की जर तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जर फॉर्म केला तुमच्या स्टुडंटचा, तर तुमच्यापर्यंत माझी झूम लिंक मी पोहोचू शकतो. आज मी श्रेयसला पाठवली होती, श्रेयसने भरपूर मुलांना पाठवली होती लिंक. त्याच्यानंतर मी माझ्या इन्स्टाच्या पेजवर टाकली होती, माझ्या फेसबुकचं पेज आहे त्याच्यावर टाकली होती, अशा भरपूर ठिकाणी मी टाकली होती. सो इट्स माय हंबल रिक्वेस्ट टू ऑल ऑफ यू की तुम्ही तुमचा जर ग्रुप बनवत असाल तर त्या ग्रुपमध्ये मी ती लिंक पाठवू शकतो. डिसिजन तुमचं आहे शेवटी, कारण की मी तुम्हाला फोर्स नाही करू शकत की तुम्ही तो ग्रुप बनवा असं. तर तुम्ही सगळे जाणकार लोक आहेत, तुम्हाला सगळं माहिती, तर तुम्ही तो ग्रुप बनवा आणि त्या ग्रुपमध्ये मी तुम्हाला ती लिंक शेअर करेन. आणि हा, वन मोर थिंग इज दॅट की मी माझा व्हॉट्सअप नंबर तुमच्यासोबत शेअर करतो. इफ यू हॅव एनी डाऊट यू कॅन आस्क मी एनिथिंग. माय नेम इज विशाल जगताप. मी चॅटबॉक्स मध्ये माझा नंबर तुम्हाला सेंड करतोय, तुम्ही नोट डाऊन करून घ्या. हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे, म्हणजे आपल्याला जी लिंक आहे ती लिंक मिळायला सोपं जाईल. लाईव्ह लेक्चरची जी लिंक आहे ती लिंक मिळायला सोपं जाईल. माझा हा व्हॉट्सअप नंबर आहे, हा माझा कॉलिंग नंबर नाहीये, दिस इज व्हॉट्सअप नंबर. हा, तर या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मला तुमच्या ग्रुपमध्ये जॉईन केलं तर बेस्ट होईल. इन्स्टा आयडी का, इन्स्टा आयडी ऍक्च्युली माझा दुसरा आहे, माझ्या अकॅडमीचा, पण ठीक आहे मी सध्या तुमच्याकडे हा शेअर करतोय. याच्यावर मी नाही सापडलो तर मी ऑलरेडी याच्यावर आहेच, म्हणजे तुम्हाला दिलेलं आहे. आय टोटली ऍग्री प्रेरणा, पण कसं आहे तुम्ही तुमचा जर ग्रुप, माझ्याकडे बाकीच्यांचे कोणाचे नंबर नाही आहेत, तुम्ही जर तुमचा ग्रुप केला तर ते जास्त बेटर होईल माझ्यासाठी. तुम्ही मैत्रिणी, म्हणजे तुमचे फ्रेंड्स असतील, तुमचे सगळे फ्रेंड्स, तुम्ही जर ग्रुप करत असाल
तर त्याच्यावर मी ती लिंक मला त्याच्यात तुम्ही ऍड करा, कारण की माझ्याकडे बाकीच्यांचे नंबर नाहीये. आणि कसं असतं ना की सगळेच लोक ग्रुपमध्ये इंटरेस्टेड असतात नसतात ते थोडस तुम्हाला समजतंय मला काय बोलायचं ऍक्च्युली. हा, मला ऍड करा तुम्ही, नो डाऊट. आणि माझ्याकडे अशा भरपूर असंख्य लिंक आहेत चांगल्या चांगल्या की तुम्हाला ते घरी बसल्या सगळं तुम्ही करू शकता डेफिनेटली. असं काहीच नाही. आणि जर तुम्हाला काही वाटत असेल तर तुम्ही मला पर्सनली येऊनही भेटू शकतात. मी तुमचे 100% डाऊट सॉल्व्ह करणार. आणि एवढं तर नक्की आहे की लॉकडाऊनमुळे तुमचा जो लॉस झालेला आहे ना तो आता याच्या पुढे होणार नाही. जर तुम्ही जॉईन झाले तर काही लॉस होणार नाही. जे झालं गेलं ते सोडून द्या, कारण की आपल्याला भरपूर गोष्टी पुढे करायच्या आहेत. सो व्हॉट द टॉपिक ऑफ डिस्कशन की ठीक आहे आपण कंटिन्यू करू, अजून 5 मिनिटं आहेत. 5 मिनिटांमध्ये मी पुढे कंटिन्यू करतो आणि तुम्हाला या बाकीच्या गोष्टी ज्या आहेत या क्लिअर करतो. श्रेयश आहे, श्रेयशच्या सोबत जरी तुम्ही ग्रुप वगैरे फॉर्म केले तरी चालेल. श्रेयश गुजराती. तर बऱ्याचशा गोष्टी आपण हळूहळू याच्यामध्ये कंटिन्यू करू, काहीच प्रॉब्लेम नाही मला. जस्ट वेट, जस्ट वेट. ओके, अँग्युलर ऍक्सेलरेशन झालेलं आहे आपलं. जस्ट वेट. पण झालेलं आहे. हा, हे बघायचं आपल्याला, हे सगळ्यात महत्वाचं. ओके, सो डायरेक्शन ऑफ अँग्युलर ऍक्सेलरेशन, व्हॉट द डायरेक्शन इज, व्यवस्थित समजून घ्या. बघा, हा ऑब्जेक्ट दिसतोय तुम्हाला, मी परत हे करतोय. हा बघा, हा ऑब्जेक्ट दिसतोय, याचा स्पीड आहे ना हा कंटिन्युअसली इन्क्रीजिंग स्पीड आहे मूव्ह होण्याचा. हा बघा, हा सर्कल मध्ये फिरतोय आणि याचा स्पीड जो आहे हा कंटिन्युअसली मुव्हिंग आहे. सो इफ ओमेगा इज इन्क्रीजिंग, ओमेगा म्हणजे काय, अँग्युलर व्हेलॉसिटी. इफ अँग्युलर व्हेलॉसिटी इज इन्क्रीजिंग विथ टाइम, टाइमानुसार जर व्हेलॉसिटी वाढत असेल, सो डेफिनेटली द ऍक्सेलरेशन, अँग्युलर ऍक्सेलरेशन इज पॉझिटिव्ह. आणि त्याची डायरेक्शन कशी असेल, इन डायरेक्शन विथ अँग्युलर व्हेलॉसिटी. डायग्राम व्यवस्थित लक्ष द्या. जशी व्हेलॉसिटीची डायरेक्शन अपवर्ड आहे तशी ऍक्सेलरेशनची डायरेक्शन पण अपवर्ड आहे. का, कारण की हा जो मूव्ह होणारा पार्टिकल आहे याची व्हेलॉसिटी काय, इन्क्रीजिंग विथ टाइम, ते टाइमानुसार वाढते. सो दॅट्स वाय द डायरेक्शन ऑफ ऍक्सेलरेशन is in with velocity and the magnitude of that acceleration is positive. आता निगेटिव्ह कोणत्या केस मध्ये असेल बघा. हे बघा, ही डायग्राम दिसते तुम्हाला. या डायग्राम मध्ये बघा, थोड्या वेळाने त्याचा स्पीड एकदम कमी कमी होत जातं. ऑब्जेक्टचा स्पीड कमी आहे, डिक्रीजिंग इन नेचर. सो इफ दिस ओमेगा इज डिक्रीजिंग विथ टाइम, देन अल्फा बार म्हणजे काय, अँग्युलर व्हेलॉसिटी इज इन डायरेक्शन अपोजिट टू व्हेलॉसिटी अँड द डायरेक्शन इज निगेटिव्ह. आता निगेटिव्ह डायरेक्शन म्हणजे काय, व्यवस्थित लक्षात घ्या. हे बघा, याची डायरेक्शन ही अपवर्ड होती, कोणाची, व्हेलॉसिटीची. पण ही व्हेलॉसिटी कशी होती, डिक्रीजिंग इन नेचर. मग व्हेलॉसिटी जर डिक्रीजिंग नेचर असेल तर डेफिनेटली ऍक्सेलरेशन त्याच्या अपोजिट साईडला, खालच्या साईडला आहे. बघा, ब्ल्यू कलर दिसतोय, हे ऍक्सेलरेशन जे आहे ते अपोजिट साईडला, आणि त्याची व्हॅल्यू काय असेल मग, निगेटिव्ह. सो दिस इज द डायरेक्शन ऑफ ऍक्सेलरेशन. आता याच्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्वाचा पार्ट बघायचा आहे, तो म्हणजे लिनियर ऍक्सेलरेशन आणि तुमची लिनियर व्हेलॉसिटी आणि तुमची अँग्युलर व्हेलॉसिटी याचं काय रिलेशन आहे हे आपण आता पुढे बघू. व्ही इज इक्वल टू आर इंटू ओमेगा. सो आय थिंक आपल्याकडे आता टाइम संपतोय, तर इथपर्यंत राहू देऊ आणि पुढच्या याच्यामध्ये आपण हे सगळं जे आपलं लेक्चर आहे हे कंटिन्यू करू. अजून तुम्हाला काही डाऊट असेल तर यू